हाय नमस्कार. मी स्वाती. आज मी तुम्हाला खूप सुंदर असं वडापाव बनवायचा दाखवणार आहे. तर हे बघा, मी शेंगदाणे काढून घेतले आहेत. शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पूर्ण भाजून झाल्याच्या नंतर ते काढून घ्यायचे आहेत. हे बघा, व्यवस्थितपणे करायचे आहे ते. नंतर कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, अद्रक हे सगळं पेस्ट करायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि इथं तेल तव्यामध्ये मी ते मसाला काढलेला फ्राय करून घेणार आहे. तर हे बघा, व्यवस्थित मसाला असा चांगला फ्राय करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, मसाला व्यवस्थित तळून झालेला आहे. तर हे बघा, बटाटे उकडून घेतले आहेत. बटाट्याला बारीक करून घ्यायचं आहे. बटाटे पूर्ण बारीक झाल्याच्या नंतर जे मसाला आपण केला होता ना, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कांदा टाकून त्याला परत परतून घ्यायचं आहे. आणि नंतर जे बटाटा आपण बारीक केलेला आहे ना, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याला पण चांगलं फ्राय करायचं आहे. 10 मिनटं फ्राय केलं तरी चालते. पूर्ण व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही हळद आणि चवीपुरतं मीठ त्यात टाकू शकता. त्याला परत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झाल्याच्या नंतर त्याला एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, पूर्ण काढून झालेलं आहे. आणि त्याच्यावर आपण कोथिंबीर वगैरे टाकायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. परत मी इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे बघा, बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा टाकलेला आहे. तर त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर हे बघा, जसं पाणी लागलं तसं पाणी टाकायचं आहे. एकदाच पाणी नाही टाकायचं. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, किती छान मिक्स झालेलं आहे ते. व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता. तर हे बघा, इकडं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात टाकून बघणार आहोत. हे बघा, व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. तर हे आपण थोडंसं चटणीसाठी काढून घेणार आहोत. जे आपल्याला शेंगदाणे लसणची चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी. तर हे बघा, हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मिरची पावडर, मीठ हे टाकायचं आहे आणि मिक्सरला काढून घ्यायचं आहे. तर बघा, इकडं आता वडापाव तयार करून घेत आहे. तुम्ही जसे पाहिजे तसे करू शकता. गोल पण करू शकता. आणि पूर्ण व्यवस्थित खालची बाजू भाजल्याशिवाय पलटायचं नाही, नाहीतर ते चिटकले जातात. त्यामुळं व्यवस्थित भाजू द्यायचे ते पूर्ण. तर हे बघा, सुंदर असे तळलेले आहेत व्यवस्थित. तुम्ही बघू शकता, कलर किती सुंदर आलेला आहे. तर पूर्ण वडापाव मी अशीच करून घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हे बघा, पूर्ण वडापाव तळून झालेलेच आहेत आता. तर हे बघा, परत आपण शेंगदाण्याची जी चटणी बनवली होती ती टाकणार आहे.
आणि हिरवी मिरची जशी तुम्हाला लागते तशी तुम्ही घेऊ शकता. हे बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.